Hello, dear students. Welcome again. I am Yogita Patil from PSGVP Mandals Junior College, Shahada. So, students, today we are going to learn expansion of idea 3.1, page number 98. What is expansion of idea? एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे काय? कल्पना विस्तार, जे तुम्ही आता 10वीपर्यंत शिकला असाल. एक्सपान्शन ऑफ आयडिया इज टू एलॅबोरेट ॲन आयडिया इन अ पॅरेग्राफ फॉर्म. आता एक्सपान्शन ऑफ आयडिया किंवा कल्पना विस्तार म्हणजे काय? तर टू एलॅबोरेट ॲन आयडिया इन अ पॅरेग्राफ फॉर्म, तर एखादी कल्पना असेल, एखादी संकल्पना किंवा एखादी मन विचार जो काही आहे तो परिच्छेद स्वरूपात इलॅबोरेट करणे म्हणजे काय? विस्तृत करणे म्हणजेच कल्पना विस्तार किंवा एक्सपान्शन ऑफ आयडिया. पॅरेग्राफ, मग आता पॅरेग्राफ म्हणजे काय? अ पॅरा इज नेसेसरीली अ series of connected sentences which develops one topic sentence. तर पॅरेग्राफ म्हणजेच काय? परिच्छेद. तर परिच्छेद म्हणजे काय? तर परिच्छेद काय असते? ही एखाद्या विषयाला धरून विच डेव्हलप्स वन टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय? एखाद्या विषयाला धरून लिहिलेल्या अनेक वाक्यांची ती एक सेरीज म्हणजे एक शृंखला असते. पुढचा भाग आहे टॉपिक सेंटेन्स म्हणजेच काय? विषय वाक्य. मग विषय वाक्य म्हणजे काय? टॉपिक सेंटेन्स मीन्स इट इज अ सब्जेक्ट, प्रोपोजिशन और स्टेटमेंट एक्सप्रेस्ड इन अ सेंटेन्स. मग सब्जेक्ट काय असतं? एखादा विषय असतो. त्यानंतर प्रोपोजिशनचा अर्थ आहे विचार. त्यानंतर स्टेटमेंट म्हणजेच विधान, एक्सप्रेस्ड इन अ सेंटेन्स. तर संक्षिप्त एका विषय वाक्य म्हणजे काय? तर संक्षिप्त स्वरूपात व्यक्त केलेला एखादा विषय असेल, विचार असेल किंवा विधान. अ गुड टॉपिक सेंटेन्स इज ब्रीफ अँड इनकॅप्सुलेट्स द सेंट्रल थीम. तर गुड टॉपिक सेंटेन्स इज अ ब्रीफ म्हणजे काय? की जे काही चांगला विषय वाक्य असेल ते ब्रीफ असतं म्हणजे संक्षिप्त असतं. अँड इनकॅप्सुलेट द सेंट्रल थीम. इनकॅप्सुलेट मीन्स इनक्लोज ऑर ॲज इफ इन अ कॅप्सूल. तर एकाच ठिकाणी केंद्रित करणं, छोट्याशा गोष्टीत खूप मोठी गोष्ट त्या ठिकाणी समाविष्ट करणारं असं हे वाक्य संक्षिप्त असलं पाहिजे. आयडियली इट इज रिटन इन 3 पार्ट्स. जर खरं बघितलं तर याचे त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ आयडियाचे 3 भाग असतात किंवा 3 भागांमध्ये ते लिहिली जाते. पहिला आहे इंट्रोडक्टरी पॅरा म्हणजेच काय? परिचयात्मक परिच्छेद. दुसरा आहे कोर कंटेंट म्हणजेच मूळ गाभा. आणि थर्ड कॉन्क्लुडिंग पॅरा निष्कर्ष. टॉपिक सेंटेन्स कॅन नेवर बी रिमूव्ड फ्रॉम अ पॅरेग्राफ. तर परिच्छेदामधून विषय म्हणून दिलेल्या वाक्याचा हा उल्लेख होत राहिला पाहिजे असा याचा अर्थ. आता आपण पहिला पार्ट बघूया. इंट्रोडक्टरी पॅरा, परिचयात्मक परिच्छेद. A good paragraph is always associated with a topic sentence, either at the beginning, in the middle or at the end. तर एक चांगला परिच्छेद किंवा एक योग्य परिच्छेद कसा असतो? ऑलवेज असोसिएटेड विथ अ टॉपिक सेंटेन्स, आयदर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल ऑर ॲट द एंड. तर विषयाचे जे काही वाक्य आहे ते नेहमी सुरुवातीला, मध्यात किंवा शेवटी दिलेलेच असते. कशामध्ये? एका चांगल्या किंवा योग्य परिच्छेदामध्ये. The symbolism or the idea should be clearly understood. The symbolism or the idea should be clearly understood. तर त्यातील जी काही कल्पना आहे ती म्हणजेच काय? ही शाब्दिक, प्रतिकात्मक, लिटरल म्हणजे काय? शब्दशः, सिम्बॉलिक, प्रतिकात्मक आणि मेटाफोरिकल म्हणजेच रूपक अर्थाने. तर त्यातील कल्पना ही कशी असते? शाब्दिक, प्रतिकात्मक किंवा रूपक अर्थाने व स्पष्टपणे व्यक्त होणे काय असते? आवश्यक असते. नीड्स टू बी गिव्हन. टू एक्सपांड ॲन आयडिया द फोकस शुड बी ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेसिंग ऑफ थॉट्स टू पुट फोर्थ द हिडन मिनिंग ऑर डीपर थॉट बिहाइंड द गिव्हन आयडिया. टू एक्सपॅन्ड ॲन आयडिया द फोकस शुड बी ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेशन. तर कल्पना विस्तार करताना फोकस म्हणजेच भर हा कशावर असला पाहिजे?
विषयाचा गर्भितार्थ व्यक्त करण्यासाठी व विचारांच्या अभिव्यक्तीवर त्या ठिकाणी असला पाहिजे. एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, तर विचारांच्या अभिव्यक्तीवर त्याचा भर असला पाहिजे. और डीपर थॉट बिहाइंड द गिवन आयडिया. In short, the given idea needs to be well evaluated and interpreted accordingly. जर थोडक्यात बघितलं तर the given idea needs to be well evaluated, की कल्पनेचे विश्लेषण आणि त्यानुसार स्पष्टीकरण योग्य पद्धतीने करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. इव्हॅल्युएटेड म्हणजेच काय, त्याचं विश्लेषण किंवा मूल्यांकन, आणि इंटरप्रिटेड त्याचे स्पष्टीकरण किंवा अर्थ लावणे. सेकंड पार्ट ऑफ द एक्सपान्शन ऑफ आयडिया इज कोअर कंटेंट, म्हणजेच त्याचा मूळ गाभा. While elaborating various aspects of the idea, remember that the following points need to be taken into consideration. तर आता कल्पनेचे जे काही विविध ॲस्पेक्ट्स म्हणजे पैलू आहेत, तर ते पैलूंचा विस्तार करताना त्या ठिकाणी पुढील जे काही खाली मुद्दे दिलेले आहेत तर ते लक्षात घेतले पाहिजे. द फर्स्ट पॉईंट इज एक्सप्लोअर पर्स्पेक्टिव्ज, दृष्टिकोन. तर दृष्टिकोनांचं अन्वेषण करावे. त्यानंतर गिव इन्स्टन्सेस अँड ॲनेक्डोट्स, उदाहरणं. इन्स्टन्सेस म्हणजे एक्झाम्पल्स, काही उदाहरणं. ॲनेक्डोट्स, काही प्रसंग, किस्से हे त्याच्यामध्ये द्यावेत. त्यानंतर एक्सपिरियन्सेस ऑर इवन पर्सनल एक्सपिरियन्सेस, अनुभव, अगदी वैयक्तिक स्वरूपाचे अनुभव यामध्ये देता येतात. सेकंड, देअर शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. तर त्या विचारांमध्ये युनिटी, एक वाक्यता असली पाहिजे. त्यानंतर क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता असावी, विचारांमध्ये स्पष्टता असावी आणि एक वाक्यता असावी. नेक्स्ट पॉईंट, मेंटेन कोहेरन्स अँड अ लॉजिकल लिंक बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स बिटवीन द सेंटेन्सेस. दोन भिन्न मुद्द्यांच्या दरम्यान कोहेरन्स म्हणजे सुसंगता आणि लॉजिकल लिंक म्हणजे तार्किक संगती राखली गेली पाहिजे. फॉर दिस डिस्कोर्स मार्कर्स, conjunctions and conjunctive phrases can be used. Each para or point should support the central idea, but proportion of space should be kept in mind. तर हे करत असताना कल्पना विस्तार लिहित असताना, एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहित असताना डिस्कोर्स मार्कर्स, कंजंक्शन्स अँड कंजक्टिव्ह फ्रेजेस कॅन बी यूज्ड. डिस्कोर्स मार्कर्स हे वापरले जातात, म्हणजेच संदर्भ किंवा संबंध जोडणारे शब्द. त्यानंतर कंजंक्शन्स, अव्यय आणि संयोग वाक्य, कंजंक्टिव्ह फ्रेजेस यांचा वापर करावा. आणि इच पॅर ऑर पॉईंट शुड सपोर्ट दी सेंट्रल आयडिया. आणि प्रत्येक परिच्छेद व मुद्दा हा काय असला पाहिजे, मूळ कल्पनेशी संबंधित असावा. बट प्रपोर्शन ऑफ स्पेस शुड बी केप्ट इन माइंड. प्रपोर्शन म्हणजे इथं त्याचा अर्थ होतो प्रमाण किंवा जागा. तर जी काही जागेचं जे काही प्रमाण आहे ते कसं असावं, तर इथं दिलेलं आहे प्रपोर्शन ऑफ स्पेस, मोर इम्पॉर्टंट आयडियाज मोर स्पेस, लेस इम्पॉर्टंट आयडिया लेस स्पेस. तर जर कल्पना अधिक महत्त्वपूर्ण असेल तर अधिक जागा, कमी महत्त्वाची असेल तर कमी जागा. पुढे आहे प्रपोर्शन ऑफ एम्फसिस इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. Proportion of emphasis is an important aspect. संपूर्ण परिच्छेदात मुख्य विषयावर विशेष भर देणे, त्याचे महत्त्व अधोरेखित होणे आवश्यक असते. इट सिम्पली मीन्स कीपिंग दी प्रिन्सिपल सब्जेक्ट इन प्लेस ऑफ प्रॉमिनन्स थ्रू आउट दी पॅरा. तर संपूर्ण परिच्छेदात मुख्य विषयावर विशेष भर देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. नेक्स्ट पॉईंट, अवॉइड टू मेनी आयडियाज. तर एकाच वेळी अनेक कल्पना मांडणे टाळावे. अँड नेक्स्ट पॉईंट, रिमेंबर दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल. आणि हे नेहमी लक्षात ठेवावे की दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल. तर आपले जे काही भाषा कौशल्य आहे, तर आपल्या भाषा कौशल्याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रदर्शन करण्यासाठी हा सर्वात क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील भाग आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. थर्ड पार्ट, कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष. ॲट दी एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ स्ट्रॉंग अँड रिलेव्हंट पॉईंट.
आणि आता शेवटचा मुद्दा जो काही आहे तो मांडताना दिलेल्या विषयाचा आता जो काही स्ट्रॉंग आणि रिलेव्हंट पॉईंट आहे तो मांडला गेला पाहिजे. यूज ऑफ प्रोवर्ब्स इज ॲप्रोप्रिएट ॲट द एंड विथ अ सिमिलर मिनिंग सेंटेन्स गिवन इन द टॉपिक सेंटेन्स. तर मुद्दा मांडताना जे काही दिलेल्या विषयाच्या वाक्याशी सिमिलर मिनिंग किंवा संबंधित अर्थाचा वाक्प्रचार किंवा म्हण वापरून त्या वाक्याचा त्या एक्सपान्शन ऑफ आयडियाचा शेवट करणे आवश्यक असतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे द गिवन वन इज टीट फॉर टॅट. आता जशास तसे ही म्हण दिलेली जर असल्यास तर यू मे सम अप युजिंग अनादर सिमिलर वन रीप ॲज यू सो. जर जशास तसे ही म्हण दिलेली असल्यास पेरावे तसे उगवते ही म्हण वापरून शेवट करता येईल. मग आता कल्पना विस्तारासाठी काही महत्त्वाचे मुद्दे इथं दिलेले आहेत ते आपण पुढच्या भागात बघू.